पीक विमा भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? खरीप 2024मध्ये सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे खूप चांगला पाऊस झालेला आहे आणि पेरण्याही आपल्याकडे आत्ताच्या डेटला 80% वर पेरण्या गेलेल्या आहेत. त्या अनुषंगानं जी शासनाची 1 रुपयात पीक विमा ही योजना आहे ती आता सुरू झालेली आहे आणि 15 जुलैपर्यंत आपल्याला पीक विमा भरता येणार आहे. पीक विमा भरताना शेतकरी बांधवांनी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत लक्षात ठेवण्याच्या त्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे पीक विमा मिळाल्यानंतर जे पैसे ज्या अकाउंटला जातात ते आधार बेस अकाउंट आहे. त्यामुळं जे अकाउंट आधारला लिंक आहे तेच अकाउंट आपण पीक विमा भरताना द्यावं. ह्याच्याशिवाय आधारमध्ये आणि आपल्या प्रत्यक्ष पीक विमा भरताना किंवा सातबाऱ्यावर जर नाव वेगळं असेल तरीसुद्धा पीक विमा मिळण्यापासून काही शेतकरी वंचित राहू शकतात. त्यामुळं शक्यतो ते दोन्ही नावं एकच असावी. सध्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत की जर नावात किरकोळ बदल असतील तर त्या शेतकऱ्यांचा सुद्धा पीक विमा भरून घ्यावा. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पीक विमा भरताना आपण जे महासेवा केंद्र आहेत, CSC सेंटर आपण ज्याला म्हणतो, ज्या ठिकाणी आपण पीक विमा भरतो, त्या CSC केंद्राला आपण प्रत्येक अर्जामागे विमा कंपनीमार्फत 40 रुपये, त्याच्यामध्ये 8 रुपये त्यांची प्रोसेसिंग फी आणि 32 रुपये त्या संबंधित CSC सेंटरला मिळतात. त्यामुळं शेतकरी बांधवांनी एक्स्ट्रा कोणताही निधी म्हणजे फी या CSC सेंटरला देऊ नये. फक्त जर आपला सातबारा असेल तो काढायचा असेल किंवा स्कॅनिंगचे डॉक्युमेंट असतील, अशा ज्या थोड्या खर्चिक बाबी आहेत त्याची मात्र फी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं द्यावी लागेल. या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. फक्त दरवेळेस काय होते की शेवटच्या कालावधीमध्ये खूप रश निर्माण होते आणि त्यामुळे सर्व्हरवर लोड आल्यामुळं त्याचा स्पीड कमी होतो. त्यामुळं शेतकरी बांधवांना विनंती आहे की आता खूप कमी गर्दी असते CSC केंद्रावर किंवा सर्व्हरवर सुद्धा खूप लोड कमी आहे. त्यामुळे आपला पीक विमा वेळेत भरून घ्यावं एवढीच फक्त या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती आहे. शेतकऱ्यांनी CSC केंद्र चालकाला किती रुपये द्यावे? शेतकऱ्यांनी CSC केंद्र चालकाला पीक विमा भरायला 1ही रुपया देण्याची गरज नाही. याला ऑलरेडी पीक विमा कंपनीमार्फत मी आता सांगितल्याप्रमाणे 40 रुपये प्रति फॉर्म हा विमा कंपनीमार्फत दिला जातो. फक्त जे एक्स्ट्रा काम आहे आपलं, कारण बरेच शेतकरी सातबारा घेऊन जात नाहीत किंवा इतर डॉक्युमेंट घेऊन जात नाहीत, मग त्याच ठिकाणी सातबारा जर काढत असेल तर त्याला जी शासकीय फी आहे 15 रुपये किंवा काय जे असेल ती फी ती त्यांना द्यावी लागेल. याशिवाय जर डॉक्युमेंट झेरॉक्स असतील वगैरे तर ती त्यांना द्यावी लागतील. पण एक्स्ट्रा फी पीक विमा भरायला आहे म्हणून अशी कोणतीही फी शेतकऱ्यांकडून CSC केंद्रानेही घेऊ नये आणि शेतकऱ्यांनी त्यांना देऊ नये. आणि जर घेतलेच तर काय कारवाई केली जाईल? जर असं ज्या ठिकाणी असे एक्स्ट्रा पैसे जर ज्या ठिकाणी घेत असतील CSC केंद्र चालक तर CSCचे जे डिस्ट्रिक्ट हेड आहेत त्यांच्याकडे आपण तक्रार करू शकता किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आपण तक्रार करू शकता.